रामकृष्ण हरी. विठू माऊली टूर्स या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. आज यात्रेचा पहिला दिवस होता, ज्या दिवशी आम्ही निघणार होतो यात्रेकरता. तीर्थयात्रेकरता निघताना महाराज आपली गाडी आली होती आणि गाडी आल्याच्यानंतर गाडीची पूजा वगैरे केली. पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही लगेचच निघालो. लगेचच आम्ही सर्व भाविकांना घेण्याकरता निघालो आणि भाविकांना घेत सर्व असं करत आमचा सर्व दिवस निघून गेला. रात्रीची वेळ झाली, म्हणजे दिवस मावळ्याच्या नंतर आपल्या गाडीमध्ये आलेल्या सर्व माता माऊल्यांनी, सर्व भाविकांनी देवाचं लगेचच महाराज भजन चालू केलं. गोड असं भजन माता माऊल्यांनी केलं. संध्याकाळची वेळ झाली होती आणि हे थोडंफार भजन आपणही ऐकूया. व्हिडिओमध्ये सर्वांनी पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माता माऊल्यांचं भजनही ऐकून जावं. अशा प्रकारे गोड असं भजन सर्व माता माऊल्यांनी केलेलं आहे. हे सर्वांनी ऐकलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच आनंद येईल. आणि असं करत संध्याकाळी आराम केला सर्वांनी आणि सकाळी पोहोचलो आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोहोचल्याच्या नंतर पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी थोडीशी गडबड झाली. चहा पिण्याकरता सर्वजण महाराज बाहेर आले. हॉटेलवरती सर्वांनी चहा घेतला आणि लगेचच नर्मदा नदीचं स्नान करण्याकरता सर्वजण आम्ही सकाळी 6 वाजता बरोबर नर्मदा नदीचं स्नान करण्याकरता निघालो. सकाळी आम्ही नर्मदा नदीचं स्नान करण्याकरता आलो आणि व्ह्यू पाहू शकता. त्यानंतर सर्वांची चर्चा काय आहे तीही आपण सर्वांनी ऐकायचं आहे. हळूहळू सर्व पुरुषांनी आंघोळी लगेचच करून घेतल्या आणि पुरुषांच्या आंघोळी झाल्याच्या नंतर सर्व माता माऊलींनी, सर्व वयस्कर माता माऊलींनी लगेचच आंघोळी करून घेतल्या. सर्वांच्या आंघोळी झाल्या की आम्ही दर्शनाकरता निघालो. ब्रिजवरती आम्ही दर्शनाकरता निघालो. पूर्ण ब्रिज पार करायचा होता आणि त्यानंतर काही जागेवरती पायऱ्याही चालायच्या होत्या आणि आपल्या यात्रेमध्ये बऱ्यापैकी वयस्कर माणसंही आलेली होते. आपण सर्वांना व्हिडिओमध्ये पाहू शकता. सर्वजणांचं पहिल्या दिवसाचं आनंद हा किती अतिशय वेगळ्या प्रकारचा आनंद त्यांना वाटतोय. कारण तीर्थाचं म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी तीर्थाची आंघोळ केलेली आहे आणि तीर्थक्षेत्रावरती आंघोळ केल्याच्या नंतर लगेचच त्यांना सकाळी देवाचं दर्शन होतं आहे. दर्शनाकरता सर्वजण आम्ही ब्रिजवरून निघालो. व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही देवाचं दर्शन करू शकत नाही, कारण या ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही. ओंकारेश्वराचं दर्शन करून आम्ही लगेचच त्याच्या बाजूला गजानन महाराजांचं मंदिर होतं, जे महाराष्ट्रातील गजानन महाराज शेवगावचे प्रसिद्ध आहे. त्यांचं मंदिर होतं. तिथली स्वच्छता, तिथली शांतता तुम्ही पाहू शकता आणि तिथं गेल्याच्या नंतर सर्वजण आनंदित होते. तिथलं वातावरण पाहून सर्वजण खुश झाले. गजानन महाराजांचं मंदिर अतिशय सुंदर प्रकारे मध्य प्रदेशमध्ये बांधलेलं आहे. ओंकारेश्वरला गेल्याच्या नंतर तुम्ही सर्वजण पाहू शकता. जर कदाचित कोणी गेलंच ओंकारेश्वरला तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तिथलं वातावरण खूप बघण्यासारखं आहे. सर्वजण खूप आनंदित होते आणि कारण यात्रेचा हा पहिल्या दिवशी आपण सर्वांचा व्ह्यू वगैरे, म्हणजे सर्वांचे व्हिडिओज वगैरे काढलेले आहेत, फोटोज वगैरे काढलेले आहेत आणि यूट्यूबवरती आपण टाकत राहतो. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी यूट्यूब चॅनलवरती आल्याच्या नंतर सबस्क्राईब करा, व्हिडिओजला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर आम्ही तसेच हॉटेलवरती आलो आणि हॉटेलवरती आल्याच्यानंतर सर्वांनी जेवण वगैरे केलं. जेवण करताना काही जणांच्या चर्चाही चालू होत्या. पहिल्या दिवसाचा खूप अतिशय चांगल्या प्रकारे स्वयंपाक झालेला होता. जेवणाचं एकदम सुंदर असं नियोजन केलेलं होतं आणि हॉटेलमध्ये लगेचच जेवण केलं. सर्व पुरुषांनी प्रथम जेवण केलं. त्यांच्यानंतर सर्व माता माऊल्यांना आम्ही बसवलं आणि सर्वांनी माता माऊल्यांनी सुद्धा पहिल्या दिवसाचं जेवण हे अतिशय चांगल्या प्रकारे प्रसाद घेतलेला आहे. व ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिले आहेत त्यांना अतिशय धन्यवाद. आणि अशा प्रकारे चॅनलला सपोर्ट राहू द्या व सर्वांनी व्हिडिओजला लाईक करून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.